मराठीत एका छोट्या गावात रोहन नावाचा एक मुलगा राहत होता. इंग्लिशमध्ये इन अ स्मॉल विलेज देअर लिव्ड अ बॉय नेम रोहन. इन स्मॉल विलेज देअर लिव्ड अ बॉय नेम रोहन. तो खूप प्रामाणिक आणि मेहनती होता. ही वॉज व्हेरी ऑनेस्ट अँड हार्डवर्किंग. He was very honest and hardworking. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, हार्डवर्किंग म्हणजे मेहनती. त्याचे आईवडील त्याला नेहमी चांगल्या सवयी शिकवत होते. His parents always taught him good values. His parents always taught him good values. His parents म्हणजे त्याचे आईवडील. ऑलवेज म्हणजे नेहमी. टॉट म्हणजे शिकव. गुड व्हॅल्यूज म्हणजे चांगल्या सवयी. मराठीत एके दिवशी रोहन शाळेत जात होता. इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन. वन डे रोहन वॉज गोइंग टू स्कूल. वन डे रोहन वॉज गोइंग टू स्कूल. वन डे म्हणजे एके दिवशी. रोहन वॉज गोइंग टू स्कूल. रोहन शाळेत जात होता. रस्त्यात त्याला एक पाकिट सापडलं. ऑन द वे. ऑन द वे म्हणजे रस्त्यात. ही फाउंड अ वॉलेट. ही फाउंड अ वॉलेट. वॉलेट म्हणजे पाकिट. फाउंड म्हणजे सापडलं. असं असेल इंग्लिशमध्ये. हू स्कूल्ड धीस बी. हू स्कूल्ड धीस बी. रोहन स्वतःशी. मला हे उघडून बघायला हवं. इंग्लिशमध्ये रोहन टू हिमसेल्फ. टू हिमसेल्फ म्हणजे स्वतःशी. आय शूड ओपन इट अँड चेक. आय शूड ओपन इट म्हणजे मी हे उघडलं पाहिजे. अँड चेक आणि तपासलं पाहिजे. आय शूड ओपन इट अँड चेक. मराठीत रोहनने पाकिट उघडलं आणि त्यात पैसे आणि ओळखपत्र पाहिलं. इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन. रोहन ओपन द वॉलेट अँड सॉ मनी अँड ॲन ID कार्ड इनसाइड. रोहन ओपन द वॉलेट अँड सॉ मनी अँड ॲन ID कार्ड इनसाइड. रोहन ओपन द वॉलेट. ओपन द वॉलेट म्हणजे पाकिट उघडलं. अँड सॉ मनी आणि पैसे बघितले. अँड ॲन ID कार्ड इनसाइड आणि एक ID कार्ड बघितलं. रोहन. यात खूप पैसे आहेत पण मला हे परत करायला हवं. इंग्लिशमध्ये देर इज अ लॉट ऑफ मनी इन दिस. देर इज अ लॉट ऑफ मनी इन दिस. लॉट ऑफ मनी म्हणजे भरपूर पैसे. इन दिस म्हणजे ह्यामध्ये. देर इज अ लॉट ऑफ मनी इन दिस बट आय शूड रिटर्न इट. बट आय शूड रिटर्न इट. रिटर्न म्हणजे परत करणे. बट आय शूड रिटर्न इट पण मला हे परत करायला हवं. मराठीत रोहन त्या ओळखपत्रावरचा पत्ता पाहून त्या व्यक्तीच्या घरी गेला. इंग्लिशमध्ये रोहन लुक ॲट द ॲड्रेस ऑन द ID कार्ड. रोहन लुक ॲट द ॲड्रेस ऑन द ID कार्ड. ॲड्रेस म्हणजे पत्ता. लुक म्हणजे बघितला. ऑन द ID कार्ड म्हणजे ओळखपत्रावर. अँड वेंट टू दॅट पर्सन्स हाऊस. अँड वेंट टू दॅट पर्सन्स हाऊस. दॅट पर्सन्स हाऊस म्हणजे त्या व्यक्तीच्या घरी. वेंट म्हणजे गेला. रोहन. नमस्कार. हे तुमचं पाकिट आहे का? इंग्लिशमध्ये हॅलो. इज दिस युअर वॉलेट. इज दिस युअर वॉलेट. इज दिस युअर वॉलेट म्हणजे तुमचं पाकिट आहे का? तर तो माणूस म्हणाला, अरे हो, हे माझंच आहे. मी ते हरवलं होतं. इंग्लिशमध्ये मॅन म्हणजे माणूस. ओ एस. दिस इज माईन. दिस इज माईन म्हणजे माझं आहे. आय हॅड लॉस्ट इट. हे मी गमावलं होतं. लॉस्ट म्हणजे गमावले. मराठीत त्या माणसाला खूप आनंद झाला. त्याचं इंग्लिशमध्ये द मॅन फेल्ट व्हेरी हॅपी. द मॅन फेल्ट व्हेरी हॅपी. फेल्ट म्हणजे वाटलं. व्हेरी हॅपी म्हणजे अतिशय आनंद. माणूस. धन्यवाद बाळा, तू खूप प्रामाणिक आहेस. त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन. थँक्यू चाइल्ड. थँक्यू चाइल्ड म्हणजे धन्यवाद बाळा. यू आर व्हेरी ऑनेस्ट. यू आर व्हेरी ऑनेस्ट म्हणजे तू खूप प्रामाणिक आहेस. त्यावर रोहन म्हणतो, काही नाही काका, हे माझं कर्तव्य आहे. इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन. इट्स नथिंग. इट्स नथिंग म्हणजे काही नाही. अंकल. अंकल म्हणजे काका. इट इज माय ड्युटी.
इट इज माय ड्युटी. ड्युटी म्हणजे कर्तव्य. इट इज माय ड्युटी हे माझं कर्तव्य आहे. मराठीत त्या माणसाने रोहनला बक्षीस देण्याचा प्रयत्न केला. इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन. द मॅन ट्राय टू गिव्ह रोहन अ रिवॉर्ड. द मॅन ट्राय टू गिव्ह रोहन अ रिवॉर्ड. रिवॉर्ड म्हणजे बक्षीस. ट्राय टू गिव्ह म्हणजे देण्याचा प्रयत्न केला. माणूस. हे घे, हे तुझ्यासाठी छोटी भेट आहे. त्याचं इंग्लिशमध्ये टेक दिस. टेक दिस म्हणजे हे घे. दिस इज स्मॉल गिफ्ट फॉर यू. दिस इज स्मॉल गिफ्ट फॉर यू. स्मॉल गिफ्ट म्हणजे छोटीशी भेटवस्तू. फॉर यू म्हणजे तुझ्यासाठी. त्यावर रोहन म्हणतो, नाही काका, मला काही नको. इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन. नो अंकल. नो अंकल म्हणजे नाही काका. आय डोंट वॉन्ट एनिथिंग. आय डोंट वॉन्ट एनिथिंग म्हणजेच मला काही नको. मराठीत रोहन घरी गेला आणि सगळं आई वडिलांना सांगितलं. इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन. रोहन वेंट होम अँड टोल्ड एव्हरीथिंग टू हिज पॅरेंट्स. रोहन वेंट होम. रोहन वेंट होम म्हणजे रोहन घरी गेला. वेंट म्हणजे गेला. होम म्हणजे घरी. अँड टोल्ड एव्हरीथिंग आणि प्रत्येक गोष्ट सांगितली. टू हिज पॅरेंट्स म्हणजे त्याच्या आई वडिलांना. आई. मला तुझा अभिमान आहे. इंग्लिशमध्ये मदर. मदर म्हणजे आई. आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम प्राऊड ऑफ यू म्हणजे मला तुझा अभिमान आहे. वडील. तू खूप चांगलं काम केलंस. त्याचं इंग्लिशमध्ये फादर म्हणजे वडील. यू डीड अ व्हेरी गुड जॉब. यू डीड अ व्हेरी गुड जॉब. यू डीड अ व्हेरी गुड जॉब म्हणजे तू एक चांगलं काम केलंस. गुड जॉब म्हणजे चांगलं काम. मॉरल म्हणजे याच्यातून बोध घेण्यासारखं आहे. मराठीत प्रामाणिकपणा नेहमीच फळ देतो. त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन. ऑनेस्टी ऑलवेज पेज. ऑनेस्टी ऑलवेज पेज म्हणजे प्रामाणिकपणा असेल तर आपल्याला नक्कीच फळ मिळतं. तर आजच्या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकेल. तसेच खाली दिलेला नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओत.